नमो बुद्धाय. जय भीम. पावा येथे वास्तव्य. तथागत बुद्ध वैशालीहून भंडग्रामास गेले. भंडग्रामहून हत्यग्रामास व तिथून भोगनगरास ते गेले. भोगनगराहून ते पावा येथे गेले. पावा येथे तथागत बुद्ध चुंद नामक लोहाराच्या आम्रवनात वास्तव्यासाठी गेले. तथागत बुद्ध पावा येथे आले असून ते आपल्या आम्रवनात उतरले आहेत असे चुंदनाने ऐकले. चुंद आम्रवनात गेला आणि तथागतांच्या समीप जाऊन बसला. तथागतांनी त्याला धर्मोपदेश केला. यामुळे आनंदित होऊन चुंद तथागतांना म्हणाला, उद्या माझ्या घरी भिक्खूंसह तथागतांनी येऊन भोजन घेण्याची कृपा करावी. आणि तथागत बुद्धांनी मौनानेच जणू संमती दर्शवली. तथागतांनी आपल्या आमंत्रणाचा स्वीकार केला हे जाणून चुंदाने प्रयाण केले. दुसऱ्या दिवशी चुंदाने आपल्या घरी खीर वगैरे मिष्टान्नाबरोबर सुकरमध्यवाचीही सिद्धता केली. तयारी होताच तथागतांना कळवले, तथागत वेळ झाली, भोजन तयार आहे. तथागतांनी वस्त्रे परिधान केली आणि अन्नदान स्वीकृती पात्र घेऊन भिक्खूंसह तथागत चुंदांच्या घरी आले आणि सिद्ध केलेल्या भोजनांचे ग्रहण केले. भोजनानंतर तथागतांनी चुंदास पुन्हा धर्मोपदेश केला आणि आसनावरून उठून ते निघाले. चुंदाने सिद्ध केलेले भोजन तथागतांना मानवले नाही. त्यामुळे त्यांना घोर आजार झाला. अतिसारामुळे तथागतांना अतिशय दुःखद मरणप्राय यातना होऊ लागल्या. पण तथागतांनी स्मृती संप्रजन्यतेने कोणतेही तक्रार न करता सर्व सहन केले. आम्रवनात परतल्यावर मनशुद्धी झाल्यानंतर तथागत आनंदाला म्हणाले, चला आपण कुशीनाराला जाऊया. आणि मग सर्वजण पावाहून निघाले. कुशीनारा येथे आगमन. तथागत बुद्ध थोडासा रस्ता चालून गेले तोच तथागतांना विश्रांतीची आवश्यकता वाटू लागली. मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन एका वृक्षाखाली तथागत बसले आणि आनंदाला म्हणाले, आनंदा, वस्त्राची घडी करून माझ्याकरिता विछाईत कर. तथागत थकले आहेत. काही काळ विश्रांतीची तथागतांना गरज आहे. जशी आपली आज्ञा, आनंद म्हणाले. आणि तथागतांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी वस्त्राची चौघडी करून बिछाईत तयार केली. तथागत बुद्ध त्यावर आसनस्थ झाले. आसनस्थ झाल्यावर ते आनंदाला म्हणाले, आनंदा, थोडे पाणी आणा, तहान लागली आहे. आनंद म्हणाले, ककुत्थ नदी इथून जवळच वाहत आहे. तिथे पाणी स्वच्छ, चविष्ट, शीतल आणि पारदर्शक आहे. प्रवाहात उतरणे सुलभ व आल्हाददायक आहे. तथागतांनी त्या ठिकाणी चलावे, म्हणजे पाणी पिता येईल आणि हातपाय धुवून बरे वाटेल. या ओढ्याचे पाणी निर्मळ नाही, गढूळ आहे. तथागत बुद्धांचा देह इतका दुर्बल झाला होता की ते नदीजवळ जाऊ शकत नव्हते. जवळच्या ओढ्यातल्या पाण्यालाच तथागतांनी प्राधान्य दिले. आनंदाने पाणी आणले आणि तथागतांनी ते प्राशन केले. थोडा वेळ विश्रांती घेऊन तथागत बुद्ध भिक्खूंसह कुक्कुत्थ नदीकडे गेले. तिथे आल्यावर ते पाण्यात उतरले आणि तथागतांनी स्नान केले व जलप्राशन केले. दुसऱ्या तीरावरून ते बाहेर आले आणि आम्रवनाकडे प्रयाण केले. तिथे पोहोचल्यावर तथागतांनी चिवर अंथरण्यास पुन्हा सांगितले. थकवा जाणवतोय, जरा पडावे असे वाटते. तथागतांच्या म्हणण्यानुसार चिवर अंथरण्यात आले आणि तथागत त्यावर विश्रांतीसाठी पोहोचले. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर तथागत उठून बसले आणि आनंदाला म्हणाले, आनंदा, आपण मल्लांच्या शालवनात जाऊया. हिरण्यवतीच्या दुसऱ्या तीरावर कुशीनारात ते उपवन आहे. आनंदाबरोबर ते तिथे जाऊन पोहोचले व 2 शाल वृक्षांच्या मध्ये आपले चिवर अंथरण्यास सांगून आनंदाला म्हणाले, थकवा जाणवतो आहे, इथे पडावे असे वाटते. आनंदाने चिवर अंथरले आणि तथागत बुद्ध त्यावर जाऊन पोहोचले. भाग 3. महापरिनिर्वाण. 1. उत्तराधिकारी वारसाची नियुक्ती. एकदा तथागत बुद्ध धनुर्धारी नामक शाक्य कुटुंबाच्या आम्रवनात विहार करीत होते. त्यावेळी पावामध्ये नुकतेच निगठ्ठान पुत्राचे देहावसान झाले होते. त्याच्या मृत्यूनंतर निगनिठ्ठित दुही होऊन भांडणे सुरू झाली होती. त्यांचे 2 पक्ष आपापसात झगडताना एकमेकांना वाग्बाणांनी घायाळ करीत होते. श्रामणेर चुंद पावामध्ये वर्षवास संपून स्थविर आनंदास भेटण्यास आला असताना म्हणाला, निगठ्ठनाथ पुत्रांचे नुकतेच पावा येथे देहावसान झाले आहे. त्याच्या मृत्यूनंतर निगनिठ्ठित दुही मजते असून ते आपापसात झगडताना परस्परांना वाग्बाणांनी घायाळ करीत आहेत. याचे कारण त्यांना कोणीच रक्षण करता नाही. त्यावर स्थविर आनंद म्हणाले,
ही महत्त्वाची हकीकत तथागत बुद्धांना सांगणे इष्ट आहे. आपण तथागतांकडे जाऊया आणि त्यांना ती कथन करूया. ठीक महाशय, चुंद म्हणाला. त्यावर आनंद व चुंद दोघे तथागत बुद्धांपाशी गेले आणि तथागतांना अभिवादन करून निगनिष्ठाने हकीकत कथन केले व आपला उत्तराधिकारी वारस नियुक्त करण्याची त्यांना विनंती केली. चुंदाचे निवेदन ऐकून तथागत बुद्ध म्हणाले, चुंद, विचार कर. जगात एक आचार्य निर्माण होतो. अर्हत सम्यक संबुद्ध आपल्या सद्धर्माचा सुयोग्य प्रसार करतो. तो शांतीदायक, प्रभावी, मार्गदर्शक व सुबोधाचा आहे. पण त्याचे शिष्य मात्र धर्मज्ञानात प्रगत झालेले नाहीत आणि त्यांच्या निधनानंतर तो धर्म त्याचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतो. अशा आचार्यांचे निधन त्यांच्या शिष्यांना दुःखदायक आणि त्यांच्या धर्मालाही विघातक ठरते. पण चुंद, जगात एक अर्हत सम्यक संबुद्ध आचार्य निर्माण झाले आहे. तथागतांनी आपल्या धर्माचा सुयोग्य व सुबोध प्रचार केला आहे. ज्यांचा सुआख्यात सद्धर्म प्रभावशाली, मार्गदर्शक असून शांतीदायक आहे. ज्याचे शिष्य सद्धर्मात पारंगत आहेत असा तो सद्धर्म त्या शिष्यांना उच्चतर जीवनांचे सम्यक स्वरूप दर्शवित असताना त्या आचार्यांचे देहावसान होते. अशा आचार्याचे निधन शिष्यांना दुःखदायक होत नाही. मग उत्तराधिकाऱ्यांची आवश्यकता कुठे लागते? दुसऱ्या एका प्रसंगी आनंदाने पुन्हा तोच प्रश्न उपस्थित केल्यावर तथागत म्हणाले, आनंदा, तथागतांच्या धर्माबाबत ज्यांचे एकमत नाही असे 2 भिक्खू तरी तुला आढळलेत काय? नाही. पण आज जे तथागतांच्या निकट आहेत ते तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर कदाचित विनयाबाबत, संघांच्या नियमाबाबत वाद निर्माण करण्याचा संभव आहे आणि असा कलह सर्वांच्या दुःखाला कारणीभूत होऊ शकेल. आनंद, विनयाबाबत, भिक्खूंच्या नियमाबाबतचे वाद तेवढे महत्त्वपूर्ण नसतात. पण भिक्खू संघात धम्माबद्दल जर कलह निर्माण झाले तर ते मात्र चिंतादायक होईल. धम्मासंबंधीचे वादविवाद हुकुमशहा मिटवू शकत नाही. उत्तराधिकारी जर हुकुमशहा वागणार नसेल तो तरी काय करू शकणार? धम्मासंबंधीचे वादविवाद हुकुमशहा मिटवू शकणार नाही. धम्मासंबंधीच्या वादविवादात संघच निर्णय घेऊ शकेल. संघाने एकत्र येऊन एकमत होईपर्यंत विचारविनिमय केला पाहिजे आणि एकदा निर्णय झाल्यानंतर त्याचे परिपूर्ण पालन केले पाहिजे. वादाचा निर्णय बहुमतानेच व्हायला पाहिजे. वारसाची नियुक्ती हा त्यावर उपाय होऊ शकत नाही. 2 अंतिम प्रवर्तक. त्या समयी सुभद्रा नावाचा परिवारचक कुशीनारा येथे राहत होता. समुद्र परिवारचकांची ही बातमी ऐकली. असे म्हणतात की आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी गौतम बुद्धांचे परिनिर्वाण होणार आहे. तेव्हा सुभद्र परिवारचकाच्या मनात विचार आले. काही वयोवृद्ध गुरु आणि शिष्य परिवारचकांना असे म्हणताना मी ऐकले आहे की या जगात अर्हत सम्यक संबुद्ध असे तथागत वारंवार निर्माण होत नाही आणि आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी श्रमण गौतमांचे परिनिर्वाण होणार आहे. माझ्या मनात एक संदेह उत्पन्न झाला आहे आणि श्रमण गौतमांबद्दल मला खात्री वाटते की ते मला असा उपदेश करतील की जेणेकरून माझ्या संदेहाचे निराकरण होईल. सुभद्र परिवारचक उपमार्गाने मल्लांच्या शाळवनात गेला. तिथे स्थवीर आनंद होते. सुभद्र त्यांना म्हणाला, स्थवीर आनंद, मला श्रमण गौतमांचे दर्शन होईल काय? त्याचे शब्द ऐकून स्थवीर आनंद त्यांना म्हणाले, पुरे सुभद्र, तथागतांना आता मुळेच त्रास देता कामा नये. तथागत अतिशय थकून गेले आहेत. सुभद्र परिवारचकाने दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा पुन्हा तीच विनंती केली. स्थवीर आनंदाने 3ही वेळा त्याला तेच उत्तर दिले. सुभद्र व परिवारचक आणि स्थवीर आनंदाचा चाललेला हा संवाद तथागतांनी ऐकला. आनंदाला हाक मारून म्हटले, आनंदा, सुभद्राला अडवू नकोस. सुभद्राला तथागतांचे दर्शन घेण्याची अनुमती असावी. सुभद्राला जे काही मागावायचे असेल ते त्याला ज्ञानासाठी हवे असेल, त्रास देण्याच्या इच्छेने नव्हे, आणि जे उत्तरादाखल सांगेन ते तत्काळ त्याला समजेल. तेव्हा स्थवीर आनंद परिवारचकाला म्हणाले, सुभद्रा, आत प्रवेश कर. तथागतांची तुला परवानगी आहे. तेव्हा सुभद्र परिवारचक तथागतांच्या समीप गेला आणि त्यांना अभिवादन करून कुशल वर्तमानांचे बोलणे झाल्यावर तो एका बाजूस जाऊन बसल्यावर तथागतांना उद्देशून तो बोलला. श्रमण गौतम, ज्यांना अनुयायी आहेत आणि श्रोते आहेत, जे प्रसिद्ध आहेत, जे कणाचारी आहेत, जे पथसंस्थापक आहेत, ज्यांना जनता धर्मात्मा मानत आली आहे, असे श्रमण आणि ब्राह्मण पूर्ण काश्यप, मख्खनी गोशल, अचित केशकंबल, पकुत कच्छयन, संजय वेलट्टीपुत्र तसेच निगनट्टनाथपुत्र या सर्वांना ते म्हणतात.
तसे स्वतःने स्वतःला सत्य ज्ञान प्राप्त केले आहे की नाही, की काहींना झाले आणि काहींना झाले नाही. सुभद्र, काहींना ज्ञान प्राप्त झाले की काहींना झाले नाही, ह्या असल्या गोष्टी तू आता पडू नकोस. तथागत तुला धर्मोपदेश करतात, तो नीट ध्यान देऊन श्रवण कर, लक्ष दे. तथागत, फार चांगले, असे बोलून सुभद्र परिवारचिकांनी तथागत बुद्धांकडे एकाग्रतेने लक्ष दिले. त्यावर तथागत म्हणाले, सुभद्र, ज्या धम्मविनयामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही, त्यात श्रमण असू शकत नाही. ज्या धम्ममतात आर्य अष्टांगिक मार्ग आहे, त्यात श्रमणही असतो. सुभद्र, तथागतांच्या धम्मविनयात आर्य अष्टांगिक मार्ग आहे, म्हणून ह्या धम्मात 4 प्रकारचे श्रमण आहेत. दुसऱ्या धम्ममतात या 4 प्रकारच्या श्रमणांचा अभाव आहे. पण सुभद्र, जर ह्या धम्ममताच्या अनुयायाने सम्यक जीवन व्यतीत केले तर ह्या जगतात अर्हताचा अभाव कधीच आढळणार नाही. तथागत बुद्धत्व प्राप्तीपूर्वी 29 वर्षाचे असताना सत्याच्या शोधासाठी बाहेर पडले. सुभद्र, सद्धम्माचा पक्ष स्वीकारलेला आता 50हून अधिक वर्ष होऊन गेले असतील. तथागतांनी असे सांगितल्यावर सुभद्र परिवारजक बोलला, आपल्या मुखीचे हे शब्द अत्युत्कृष्ट आहेत, खरोखरच अत्युत्कृष्ट. असे कोणी फेकून दिलेल्याची प्रतिष्ठापना करावी, किंवा झाकलेले खुले करावे, किंवा मार्गभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा, किंवा अंधारात दीप प्रज्वलित करावा, की जेणेकरून नेत्र असलेल्याला दिसावे, तसे मला तथागतांनी सत्याचे ज्ञान करून दिले. म्हणून मी बुद्ध, धम्म आणि संघाचा आश्रय स्वीकारतो, त्रिरत्नांना शरणगमन करतो. सुभद्र, ज्याने पूर्वी दुसऱ्या धम्माची दीक्षा घेतली असेल, त्याला जर संघात प्रवेश करण्याची इच्छा असेल तर त्याला 4 महिने प्रतीक्षा करणे प्राप्त आहे. जर तसा दंडक असेल तर मीही 4 महिने प्रतीक्षा करेन. पण तथागत म्हणाले, माणसात फरक असतो, हे तथागत मान्य करतात. असे म्हणून तथागताने आनंदाला हाक मारले व म्हणाले, आनंदा, सुभद्राला अर्थात संघात दाखल करून घ्या. बरे, आपण म्हणाल तसे, असे बोलून आनंदाने संमती दर्शवली. सुभद्र परिवारजक मग आनंदाला म्हणाला, आपण महान लाभान्वित आहात आनंद, महाभाग्यवान. तुम्हाला स्वतः तथागतांनी धर्मजलाचे सिंचन करून अनुयायित्व दिले व जिथे बंधुत्व आहे त्या भिक्खू संघात दाखल करून घेतले आहे. सुभद्र, तुझ्या बाबतीतही तसेच झाले आहे. स्थवीर आनंद म्हणाला. अशा रीतीने तथागतांच्या अनुज्ञेने सुभद्र परिवारजकाला भिक्खू संघात स्वीकृत करण्यात आले. ज्याचे स्वतः तथागतांनी प्रवर्तित केले असा तोच अखेरचा श्राव. 3 अंतिम शब्द, अंतिम उदान. तथागत बुद्ध आनंदाला नंतर म्हणाले, आनंदा, कदाचित तू असे म्हणशील, गुरूंची वाणी आता लोपली, आता आम्हास कोणी गुरु उरला नाही. पण आनंद, तुला असे वाटता कामा नये. जो धम्म आणि विनय तथागतांनी शिकविला, सांगितला आहे, तोच तथागतांच्या पश्चात तुमचा गुरु आहे. आणि आनंद, भिक्खू परस्परांशी बोलताना मित्रभावाने, समानतेने एकमेकांना हल्ले संबोधतात. पण पुढे ही प्रथा बंद झाली पाहिजे. ज्येष्ठ जेव्हा कनिष्ठाला संबोधील तेव्हा त्याच्या नावाने, गोत्र नावाने किंवा मित्र म्हणून, आवसो म्हणून त्याला संबोधावे, व कनिष्ठ जेव्हा ज्येष्ठाला संबोधील तेव्हा त्याने त्याला आदरणीय किंवा भंते असे संबोधावे. आणि आनंद, पुढे जर संघाला आवश्यक वाटले तर किरकोळ अथवा गौण नियम संघाने रद्द करावे. आणि आनंद, तुला माहीतच आहे की भिक्खू छन्न कसा दुराग्रह हे विपरीत आणि विनयाप्रमाणे आचरण न करणारा बेशिस्त आहे. आनंद, पुढे छन्नाला सर्वोच्च शिक्षा दिली जावी. तथागत, सर्वोच्च शिक्षा म्हणजे काय? छन्न काय वाटेल ते बोलो, कोणी त्याच्याशी बोलू नये, त्याचे कान उघडणे करू नये, त्याला शिकवू नये, त्याला एकटे सोडून द्यावे. कदाचित ह्यामुळे तो सुधारेल. नंतर तथागत बुद्ध भिक्खूंना उद्देशून म्हणाले, जर कोणी भिक्खूंच्या मनात कदाचित बुद्धांबाबत, धम्माबाबत, संघाबाबत, धम्ममार्गाबाबत किंवा धम्माच्या दिशेने जाणाऱ्या वाटेबाबत संदेह किंवा गोंधळ असेल तर भिक्खू वर्ग हो, आताच तो त्याने विचारावा. मागाहून पश्चाताप करू नये की आमचे गुरु समोर असताना त्यांना प्रत्यक्ष शंका सांगण्याची हिंमत झाली नाही. असे सांगितल्यावर भिक्खू गप्प राहिले. तेव्हा तथागतांनी दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा तेच शब्द उच्चारले आणि तिसऱ्या वेळीही भिक्खूंनी मौन सोडले नाही. तेव्हा तथागत म्हणाले, कदाचित गुरुचा मान राखावा म्हणून तुम्ही विचारत नसाल, पण भिक्खू हो,
तुम्ही तथागतांना मित्रासमान मानून काय विचारायचे ते विचारा. तरी भिक्खू अबोलच राहिला. तेव्हा आनंद तथागतांना म्हणाला, आश्चर्य आहे, अद्भुत आहे तथागत. या माझ्या संघाने मला आज निश्चिंत केले. या भिक्खूंपैकी एकाच्याही मनात बुद्धांबाबत, धम्माबाबत, संघाबाबत, मार्गाबाबत किंवा मार्गाच्या दिशेने जाणाऱ्या वाटेबाबत किंचितही संदेह नाही. आनंद, तू हे विश्वासाने बोलतोस, पण तथागतांना ही जाणीव आहे की एकाही भिक्खूच्या मनात कसलाही संदेह किंवा गोंधळ नाही. या तथागतांच्या 500 भिक्खूतला सर्वात कमी प्रगत, निदान स्त्रोपन्न तरी खास असेलच. त्याला अधोगतीपासून सुटण्याची खात्री आहे, त्याला संबोधी प्राप्त करून घेण्याची खात्री आहे. तेव्हा भिक्खूंना उद्देशून तथागत म्हणाले, भिक्खू हो, तथागत तुम्हाला पुन्हा स्मरण देतात की सर्व संस्कारित अस्तित्व नाशवंत आहे, संस्कार अनित्य आहे. आपला मार्ग अप्रमादपूर्वक, जागृतपूर्वक आक्रमण करा. अप्रमादपूर्वक आपल्या लक्ष्याच्या प्राप्तीकरता प्रयत्नशील राहा. तथागतांचे हेच अखेरचे उद्दान होते. नमो बुद्धाय. जय भीम.